दावा मागे घ्या नाहीतर संसार उद्ध्वस्त करू, दांगट दाम्पत्यांचा गंभीर आरोप. वडील उपार्जित मालमत्ता वादातून दाम्पत्याला जीवे मारण्याच्या धमक्या, एसपींकडे संरक्षणाची मागणी. अहिल्यानगर शहरातील सावेडी परिसरातील माऊली संकुल येथे राहणाऱ्या राणी अर्जुन दांगट यांनी आपल्या पतीसह जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप करत जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. ओमकार मनोहर दांगट आणि मनोहर रंगनाथ दांगट यांच्याकडून सातत्याने त्रास दिला जात असून संरक्षण मिळावे अशी मागणी त्यांनी केली आहे. राणी दांगट यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्या पती अर्जुन दांगट आणि मुलगा युवराज यांच्यासह वडील उपार्जित जागेत वास्तव्यास आहेत. या जागेवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून त्यांना गेल्या 2 वर्षांपासून घरातून हाकलून लावण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आलाय. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 10 जून रोजी मनोहर दांगट आणि ओमकार दांगट यांनी पाण्याची मोटार चोरून नेल्याचा, पाण्याचे कनेक्शन तोडण्यासाठी महापालिकेची माणसे आणल्याचा, तसेच ओमकार दांगट यांनी हातोड्याने आणि मनोहर दांगट यांनी दगडाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात आलाय. मालमत्तेच्या वादासंदर्भात न्यायालयात प्रकरण प्रलंबित असून त्याचा राग आपल्या पतीवर काढला जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आलाय. दावा मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असून तसे न केल्यास संसार उद्ध्वस्त करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचे राणी दांगट यांनी म्हटलंय. तसेच संबंधित व्यक्ती आडदांड प्रवृत्तीचे असून त्यांच्यापासून संरक्षण मिळावे, दाव्याचा निकाल लागेपर्यंत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान सततच्या त्रासामुळे जगणे कठीण झाले असून न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नसल्याची व्यथा देखील राणी दांगट यांनी आपल्या निवेदनातून व्यक्त केली आहे. दरम्यान वरील सर्व आरोप तक्रारदार महिलेने केले असून संबंधित पक्षाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. नमस्कार, मी राणी अर्जुन दांगट, राहणार झोपडी कॅन्टीन सावेडी, प्लॉट नंबर 144. या ठिकाणी ही आमची सदर जागा सासऱ्यांची वडिलोपार्जित आहे आणि या जागेचा वाद चालू असल्या कारणाने आमचे दीर मनोहर रंगनाथ दांगट व पुतण्या ओंकार मनोहर दांगट हे दोघे जण तिथे येऊन आम्हाला वारंवार मारहाण करणे, त्रास देणे, कुठे पालिकेला अर्ज करून टॉर्चर करणे, हा वाद ह्यांनी या जागेमध्ये मॉर्गेजच्या नावाखाली माझ्या मिस्टरांना फसवलं गेलं. हा कमर्शियल प्लॉट होता. तो म्हटला आपण दोघे जण एकत्र बांधू. बांधकाम केल्यानंतर तोंडी बोली केली, तुझं तुला माझं मला. आणि नंतर ज्यावेळेस 2024ला सगळं कर्ज प्रकरण नील झालं तर तो म्हटला की ती जागा आता माझी आणि मी स्वतः मालक आहे, त्याचा तुझा काही संबंध नाहीये. त्याच बिल्डिंगच्या पाठीमागे मी आउट हाऊसमध्ये राहते. त्यामध्ये एक सावकार आहेत उदय कराळे म्हणून, त्यांना ते दरमहा 75,000 रुपये महिना देतात. गेले 10 वर्ष झाले, गेली 12 वर्ष झाले आम्हाला त्यांनी एकही रुपया असे उदरनिर्वाहाला देत नाहीये, काही नाहीये. आमचे खूप आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक छळ करतात ते. तर ह्या लोकांपासून मला खूप म्हणजे खूप भयंकर त्रास आहे, जीवालाही धोका आहे. माझा लहान मुलगा, माझ्या मिस्टरांना बीपी दमाचा भयंकर त्रास आहे. तर ह्या लोकांपासून मला खूप म्हणजे खूप भयंकर असे नाही का भविष्यामध्ये नाही का ह्यांच्यापासून हानी आहे. तर मी आता SP साहेबांना भेटले तर त्यांनी DYSP साहेबांकडे पाठवून माझं निवेदन घेतलं. त्यांनी मला योग्य तो तपास करून तुम्हाला योग्य तो निर्णय देऊ आणि अशी आश्वासनं दिलेत. मी 12 तारखेला तोफखाना पोलीस स्टेशनला FIR नोंदायला गेले, माझी मोटर चोरी केली म्हणून. माझा गुन्हा नोंदवून घेतला. त्यानंतर दोघांना समोरासमोर बोलवणं केलं. PI साहेबांसमोर घेतल्यानंतर मला एक स्त्री म्हणून त्यांनी योग्य ती वर्तणूक दिली नाही आणि योग्य ती भाषा वापरली नाही. त्यांनी मला नको तशी भाषा वापरून मला असं अपमानास्पद तिथं वागणूक दिली नाही का. आणि एवढं बोलते, थांबते. मला फक्त आणि फक्त न्याय पाहिजे, बाकी काही नकोय आम्हाला. आमचं जे काय कोर्टात आमचा विषय चालू आहे, कोर्टातनं तर अर्धा आम्हाला मिळेल. तो कोर्ट जो निर्णय देईल त्याच्यावर तर आम्ही ठामच आहोत. पण जे काय उदरनिर्वाह येतो त्यांनी आम्हाला अर्धा आमच्या हिश्श्याचं आम्हाला दिलं पाहिजे, एवढीच अपेक्षा करते आणि थांबते.